गरुड पुराणानुसार लग्नाचं गूढ रहस्य. लग्न हे 7 जन्माचं बंधन असतं का? आपलं लग्न जन्माआधीच ठरतं का? जोडीदार हा पूर्वजन्माचा मित्र असतो की शत्रू? गरुड पुराण रहस्य ऐकून हादरून जाल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, लग्न हा फक्त एक शब्द नाही, तर तो 2 जीवांना, 2 कुटुंबांना आणि 2 आत्म्यांना जोडणारं एक अतिशय गूढ बंधन आहे. पण कधी तुम्ही विचार केला आहे का? आपलं लग्न ज्या व्यक्तीशी होतं, ती व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात येते, की हे नातं जन्माच्या आधीच ठरलेलं असतं का? गरुड पुराणानुसार आईच्या गर्भामध्ये असतानाच आपल्या आयुष्यात कोणकोणत्या व्यक्ती येणार, कोणाशी आपलं लग्न होणार, कोण आपल्याला सुख देणार, कोण दुःख देणार, याचं सूक्ष्म नियोजन आधीच झालेलं असतं. पण जर हे खरं असेल, तर मग एक प्रश्न उभा राहतो. आपला जोडीदार हा पूर्वजन्मातील प्रेम करणारा मित्र असतो, की एखादा जुना शत्रू जो अपूर्ण कर्म फेडण्यासाठी पुन्हा आपल्या आयुष्यात येतो? सर्वात मोठं रहस्य, लग्न 7 जन्माचं बंधन असतं का? पुढच्या जन्मातही आपल्याला तोच जोडीदार भेटतो का? गरुड पुराण याबद्दल जे सांगतं ते ऐकल्यानंतर तुम्ही लग्न या शब्दाकडे कधीच पूर्वीसारखं पाहणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लग्न हे फक्त शरीराचं नसतं, ते आत्म्याचं बंधन असतं. गरुड पुराणानुसार मनुष्य फक्त शरीर नसतो, तर तो एक आत्मा असतो. शरीराचा जन्म होतो आणि मृत्यूही होतो, पण आत्मा अमर असतो. आत्मा हा एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जातो आणि प्रत्येक जन्मात तो स्वतःसोबत काही अपूर्ण कर्म घेऊन येतो. यालाच शास्त्रामध्ये ऋणानुबंध म्हणजेच ज्या व्यक्तीशी आपल्या आत्म्याचं काही देणं घेणं बाकी असतं, त्या व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात येतात. कधी आई वडील म्हणून, कधी मुलं म्हणून आणि कधी पती किंवा पत्नी म्हणून. म्हणूनच गरुड पुराण सांगतं, लग्न हे फक्त 2 शरीराचं मिलन नाही, तर 2 आत्म्याचं पुनर्मिलन आहे. आपलं लग्न आधीच ठरतं का, हा देखील प्रश्न पडतो. तर आता इथेच सुरू होतं सर्वात मोठं रहस्य. अनेक लोक म्हणतात जोड्या स्वर्गात बनतात, पण खरंच असं असतं का? गरुड पुराणानुसार मनुष्य जन्म घेण्यापूर्वी त्याच्या प्रारब्धाची तयारी होते. म्हणजेच कोणत्या घरात जन्म होईल, किती सुख-दुःख मिळेल, कोणत्या व्यक्ती भेटतील, हे सगळं मोठ्या प्रमाणात आधीच निश्चित झालेलं असतं आणि यामध्ये लग्न सुद्धा येतं. म्हणजेच आपलं लग्न कोणाशी होणार, कोण आपल्या आयुष्यात जीवनसाथी म्हणून येणार, याचे संकेत जन्माआधीच तयार होतात. काही धर्मग्रंथामध्ये तर असंही सांगितलं आहे, की गर्भामध्ये असताना जीव आपल्या पूर्वकर्मानुसार पुढच्या आयुष्याची दिशा घेऊन येतो. म्हणून काही लोक अचानक आयुष्यात येतात आणि काही दिवसातच इतके जवळचे होतात, की वाटतं हा व्यक्ती माझ्यासाठीच बनली आहे. हे फक्त योगायोग नसतात. गरुड पुराणानुसार हे पूर्वजन्मातील कर्मबंधन असतं. जोडीदार हा पूर्वजन्मातील मित्र असतो की शत्रू? आता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तर लग्न पूर्वजन्माशी जोडलेलं असेल, तर आपला जोडीदार हा कोण असतो? गरुड पुराण याचं अतिशय गूढ उत्तर देतं. कधी तो पूर्वजन्मातील प्रिय व्यक्ती असतो, तर कधी अपूर्ण हिशोब घेऊन आलेला एखादा शत्रू असतो. तर होय मित्रांनो, काही आत्मे एकमेकावर इतकं प्रेम करतात, काही आत्म्यांचा एकमेकावरती खूप जीव असतो. त्यांचं प्रेम हे हृदयापासून अंतर्मनातील एक हळवा कोपरा असतो. त्यांचं प्रेम खरं असतं. अशा नात्यामध्ये दिखावा नसतो. ते नातं स्वच्छ असतं. एकमेकावरती आत्म्यापासून प्रेम करतात. असे आत्मे जे आपल्या आवडत्या व्यक्तींना कधीही अंतर देत नाहीत. अशा आत्म्यांना मृत्यू देखील वेगळं करू शकत नाही, की मृत्यूनंतरही त्यांचं बंधन तुटत नाही. अपूर्ण प्रेम, अपूर्ण साथ, अपूर्ण भावना यामुळे ते पुन्हा भेटतात. म्हणून काही जोडपी पहिल्याच भेटीत एकमेकाकडे आकर्षित होतात. त्यांना असं वाटतं आपली ओळख खूप जुनी आहे. एक ओढ अशा नात्यामध्ये बघायला मिळते. पण मित्रांनो, गरुड पुराण एक कठोर सत्यही सांगतं. काही लग्न ही प्रेमासाठी नसतात, तर कर्मफेडीसाठी असतात. जर पूर्वजन्मात एखाद्याने कोणाला खूप दुःख दिलं असेल, विश्वासघात केला असेल, कोणाचं मन तोडलं असेल, तर त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी
त्या आत्मा पुन्हा पती पत्नी म्हणून भेटू शकतात. म्हणून काही विवाहामध्ये सतत भांडणं, वाद विवाद, क्लेश, गैरसमज, तिरस्कार, अशांतता बघायला मिळते. अशा नात्यामध्ये मानसिक त्रास, दुरावा दिसून येतो. अशा नात्यामध्ये फक्त नातं असतं, पण प्रेम नावालाही नसतं. कारण त्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा कर्माचं ऋण जास्त असतं. लग्न खरंच 7 जन्माचं बंधन असतं का? भारतीय संस्कृतीमध्ये आपण नेहमी ऐकतो, लग्न हे 7 जन्माचं बंधन आहे. पण गरुड पुराण याबद्दल काय रहस्य सांगतं? चला जाणून घेऊया. गरुड पुराणानुसार 7 जन्म हा फक्त आकडा नाही, तर तो प्रतीक आहे दीर्घकाळ चालणाऱ्या आत्मिक कर्मबंधनाचं. जर 2 आत्म्यामधील कर्म पूर्ण झालं नसेल, तर ते पुन्हा पुन्हा भेटतात. म्हणून प्रत्येक जन्मात तोच पती किंवा तीच पत्नी मिळते असं गरुड पुराण स्पष्टपणे सांगत नाही. पण जर 2 आत्म्याचं प्रेम अत्यंत शुद्ध असेल, त्यांचं कर्मबंधन अजून बाकी असेल, तर ते पुढच्या जन्मातही एकमेकांना भेटू शकतात. म्हणजेच 7 जन्म हे फक्त एकाच व्यक्तीसोबत लग्न नसून 2 आत्म्यामधील अपूर्ण नात्याचं प्रतीक आहे. काही लग्न सुखी असतात, तर काही दुःखी असतात. असं का? तर हा प्रश्न प्रत्येक विवाहित व्यक्तीला पडतो. काही जोडपी आयुष्यभर आनंदाने राहतात, प्रेमाने, सुखासमाधाने एक चांगलं वैवाहिक जीवन जगत असतात. तर काही नाती दुःख, भांडण, कलह, मानसिक त्रास, तर काहींमध्ये सतत संघर्ष का असतो? गरुड पुराण सांगतं, हे सर्व कर्मावर आधारित असतं. पूर्वजन्मातील चांगली कर्म असतील तर जोडीदार प्रेमळ, समजूतदार आणि साथ देणारा मिळतो. पण जर पूर्वकर्मामध्ये दुःख, अपमान किंवा फसवणूक असेल, तर नात्यात तणाव निर्माण होतो. म्हणूनच लग्न टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर संयम, विश्वास, आदर आणि काळजी ही खूप महत्त्वाची असते आणि चांगली कर्मही आवश्यक असतात. भाग 6. पुढच्या जन्मातही तोच जोडीदार भेटतो का? काही नाती इतकी जवळची का वाटतात? मित्रांनो, आता इथेच सुरू होतं गरुड पुराणातील सर्वात भावनिक आणि गूढ रहस्य. लग्न हे 7 जन्माचं बंधन असतं, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण खरंच या जन्मातील पती किंवा पत्नी पुढच्या 7 जन्मातही आपले जोडीदार असतात का? गरुड पुराणानुसार याचं उत्तर खूप सूक्ष्म आहे. शास्त्र सांगतं, प्रत्येक जन्मामध्ये आत्मा नवीन शरीर घेतो, नवीन आयुष्य जगतो. पण त्याच्यासोबत काही अपूर्ण ऋणानुबंध पुन्हा जन्म घेतात. म्हणजे या जन्मात जी व्यक्ती तुमची पत्नी आहे, ती पुढच्या जन्मात पुन्हा पत्नीच बनेल असं निश्चित नसतं. कारण नातं बदलू शकतं, पण आत्म्यामधील बंधन संपत नाही. गरुड पुराणानुसार जर 2 आत्म्यामध्ये खूप गाढ प्रेम असेल, आपुलकी असेल आणि त्यांचं कर्मबंधन अजून पूर्ण झालेलं नसेल, तर ते आत्मे पुन्हा भेटतात. प्रत्येक वेळी पती पत्नी म्हणूनच भेटतील असं आवश्यक नसतं. कधी तोच आत्मा आई बनून येते, कधी भाऊ, कधी बहीण, कधी जवळचा मित्र, तर कधी फक्त काही दिवस भेटणारी एखादी अनोळखी व्यक्ती. पण त्या व्यक्तीकडे पाहताच मन अचानक म्हणतं, ही व्यक्ती आपलीच आहे. असं का वाटतं? कारण आत्मा चेहरा विसरतो, पण भावना विसरत नाही. म्हणून काही लोक पहिल्याच भेटीत खूप जवळचे वाटतात. त्यांच्यासोबत बोलताना एक वेगळीच शांतता मिळते. त्यांच्याशिवाय मन लागत नाही. त्यांचं दुःख पाहून आपल्यालाही वेदना होतात. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कधी कधी त्या नात्याला नावही नसतं. ना ते प्रेम असतं, ना फक्त मैत्री. पण तरीही त्या व्यक्तीशी एक अदृश्य नातं जाणवत राहतं. गरुड पुराण यालाच म्हणतं आत्मिक ऋणानुबंध. म्हणजे पूर्वजन्मातील अपूर्ण भावना, अपूर्ण प्रेम, अपूर्ण साथ किंवा अपूर्ण कर्म हे आत्म्यांना पुन्हा एकत्र आणतं. म्हणून काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि आयुष्यभर मनात राहतात. कदाचित त्या व्यक्तीने पूर्वजन्मात तुमच्यासाठी खूप काही केलं असेल किंवा तुमचं आणि तिचं नातं अनेक जन्मांपासून चालत आलेलं असेल. म्हणूनच गरुड पुराण सांगतं, प्रत्येक जवळीक ही या जन्मात निर्माण होत नाही. काही नाती ही अनेक जन्मांची ओळख घेऊन येतात आणि कदाचित आज त्या व्यक्तीकडे पाहून तुमच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. ती व्यक्ती या जन्मात नाही, तर अनेक जन्मांपासून तुमच्या आत्म्याशी
जोडलेली असेल तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मित्रांनो, गरुड पुराणानुसार आपल्या आयुष्यात कोणतीही व्यक्ती विनाकारण येत नाही, विशेषतः जोडीदार. हा तर फक्त योगायोग नसतो. कदाचित आज तुमच्या आयुष्यात असलेली व्यक्ती पूर्वजन्मातही तुमच्यासोबत होती. कदाचित तुमचं लग्न हे एखाद्या अपूर्ण प्रेमकथेचं पुढचं पान असेल किंवा एखाद्या जुन्या कर्माची फेड. म्हणून लग्नाला फक्त सामाजिक बंधन समजू नका, तर ते आत्म्याचं बंधन असतं. अंतिम रहस्य जाणून घेऊया. तुमचा जोडीदार पूर्वजन्मातील मित्र असतो की शत्रू? मित्रांनो, आता शेवटी उरतो तो सर्वात मोठा प्रश्न. आपला जोडीदार हा पूर्वजन्मातील मित्र असतो की शत्रू? गरुड पुराणानुसार उत्तर एकाच शब्दात देता येत नाही, कारण काही आत्मे आपल्या आयुष्यात प्रेम पूर्ण करण्यासाठी येतात तर काही आत्मे कर्म पूर्ण करण्यासाठी येतात. जर पूर्वजन्मात दोन आत्म्यामध्ये खरं प्रेम असेल, एकमेकाबद्दल आदर, त्याग, निस्वार्थ भावना असतील, तर ते आत्मे पुन्हा भेटतात आणि अशा नात्यामध्ये एक वेगळीच शांतता असते. वाद झाले तरी नातं तुटत नाही, दूर गेले तरी मनाने जवळ असतात, कारण त्या नात्यामध्ये फक्त शरीराचं आकर्षण नसतं तर आत्म्याचं प्रेम असतं. जर पूर्वजन्मात कोणाचं मन तोडलं असेल, विश्वासघात केला असेल, एखाद्याला रडवलं असेल, प्रेमामध्ये फसवलं असेल, तर तीच आत्मा पुन्हा आपल्या आयुष्यात जोडीदार म्हणून येऊ शकते, पण यावेळी प्रेम देण्यासाठी नाही तर कर्माची फेड घेण्यासाठी. म्हणून काही नात्यामध्ये कारण नसताना भांडणं होतात. खूप प्रेम करूनही दुःख मिळतं. सगळं असूनही मन शांत राहत नाही. गरुड पुराण सांगतं, प्रत्येक नात्यामागे काही असतं. काही नाती सुख देण्यासाठी येतात तर काही आपल्याला कर्माची जाणीव करून देण्यासाठी येतात. म्हणूनच तुमचा जोडीदार हा पूर्वजन्मातील मित्रही असू शकतो आणि अपूर्ण हिशोब घेऊन आलेला शत्रूही. पण जर त्या नात्यामध्ये प्रेम, संयम, क्षमाशीलता, समजूतदारपणा असेल तर अगदी कठीण कर्मबंधन सुद्धा प्रेमामध्ये बदलू शकतं. कारण गरुड पुराणानुसार नातं हे नियती ठरवते, पण ते टिकवायचं की तोडायचं हे आपल्या कर्मावरच अवलंबून असतं. कारण गरुड पुराण सांगतं, जिथे आत्म्याचं ऋणानुबंध असतं तिथे नियती त्यांना पुन्हा एकत्र आणते. जर तुम्हालाही वाटत असेल काही नाती ही फक्त या जन्माची नसतात, तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्री कृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा. मराठी मंगल या चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा. परत भेटू अशाच एखाद्या गूढ आणि रहस्यमय विषयासोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.